जय श्रीराम. रामो राजमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहं. रामे चित्तलय सदा भवतु मे, भो राम माम् उद्धर. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे, वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयांच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. जय श्रीराम. सगळ्यांना माझा नमस्कार. आपण मानस प्रबोध अर्थात रामदास स्वामींनी जे मनाचे श्लोक रचलेले आहेत त्यावर निरूपण सेवा घडत आहे. आज 57वा श्लोक आपण अभ्यासणार आहोत. तो श्लोक काय आहे, समर्थांनी आपल्याला काय उपदेश केलेला आहे ते आपण बघूया आणि मग त्याचा अर्थ बघूया. जगी होईजे धन्य या राम नामे, क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे. उदासीनता तत्वता सार आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. काय सांगतायत समर्थ या श्लोकामध्ये, की आपण कसं असलं पाहिजे, साधकांनी काय करायला पाहिजे ते या श्लोकामध्ये सांगितलं आहे. वृत्ती कशी असली पाहिजे. जगी होईजे धन्य या रामनामे. जगी म्हणजे जगामध्ये, लोकांमध्ये. धन्य म्हणजे कृतार्थ, कृतकृत्य. आपण म्हणतो ना की आयुष्याचं माझ्या सार्थक झालं. कधी व्यवहाराच्या पातळीवर सगळ्या व्यावहारिक गोष्टी मिळाल्या की आपण असं म्हणतो. पण भक्तांनी आपल्या आयुष्याचं सार्थक झालं असं कधी म्हणावं, जेव्हा त्याच्या हातून आयुष्यभर उपासना घडेल, जेव्हा त्याच्या हातून आयुष्यभर भगवंताची भक्ती होईल आणि भगवंताचं नाम सदैव त्याच्या मुखामध्ये राहील. अशी जेव्हा अवस्था त्याला प्राप्त होईल तेव्हा भक्तांनी असं म्हणावं की आपलं आयुष्य सार्थकी लागलं. आणि हेच पहिल्या चरणामध्ये समर्थ सांगतायत की जगी होईजे धन्य या रामनामे, की तुला जर तुझ्या आयुष्याचं सार्थक करून घ्यायचं असेल, जर तुझ्या आयुष्यात तुला कृतार्थ व्हायचं असेल, कृतकृत्य व्हावं असं वाटत असेल, तर तू भगवंताचं नाम घे, रामनाम घे. क्रियाभक्ती उपासना नित्य नेमे. नुसतं रामनाम घे असं सांगितलं आहे का, तर नाही. त्याला जोडून पुढे काय सांगितलं आहे, क्रिया. क्रिया म्हणजे धर्माचं आचरण, धार्मिक कृत्य, धर्माचरण. भक्ती म्हणजे भगवंताची भक्ती, ज्याला आपण भगवंताविषयीची मनामध्ये असणारी श्रद्धा, आवड, प्रीती, प्रेम, विश्वास, निष्ठा, काय नाव देऊ ते, पण त्याला भक्ती म्हणतात. क्रियाभक्ती उपासना नित्य नेमे. उपासना हा शब्द परत पुढे वापरलेला आहे. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा रामनाम घ्या सांगितलं, मग क्रिया म्हणजे धार्मिक आचरण, म्हणजे धर्माचरण करा. धर्म म्हणजे जी सत्याची बाजू आहे त्या मार्गावरनं चालणं, त्याला धर्म असं म्हणतात. आपल्या संपूर्ण आचार विचार ह्या सगळ्या गोष्टींना धर्माचं अधिष्ठान पाहिजे. म्हणजे जे योग्य आहे तेच आपण आचरलं पाहिजे. त्याच्यापुढे समर्थांनी भक्ती असा शब्दप्रयोग वापरलेला आहे, की तुम्ही भगवंताची भक्ती करायची आहे, म्हणजे त्याच्यावर आत्यंतिक प्रेम करायचं आहे, विश्वास, श्रद्धा, निष्ठा ठेवून.
पुढे समर्थांनी उपासना करा असं सांगितलेलं आहे. नित्यनेमे हे पुढे सांगितलेलं आहे. उपासना म्हणजे साधना, पूजा, सेवा, आराधना. आणि नित्यनेमानी म्हणजे काय की दररोज ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी आपण ठरवलेलं साधन करणं त्याला नित्यनैमित्तिक उपासना असं म्हणतात. म्हणजे जर आपण ठरवलेलं असेल की मी रोज सकाळी साधारण 5 ते 6च्या दरम्यान उठणार आणि पहिल्यांदा जप करायला बसणार आणि अमुक अमुक एवढा जप मी रोज करणार, तर त्याला उपासना म्हणतात. जर ते दररोज आपण ठरलेल्या वेळी आणि ठरलेल्या ठिकाणी केलं तर. आज आपल्याकडनं उपासना झाली, 4 दिवस झाली नाही, आज इकडे बसून केली, उद्या तिकडे बसून केली, असं अपेक्षित नाही आहे. पुढे समर्थांनी 3ऱ्या चरणामध्ये काय सांगितलं आहे की उदासीनता तत्वता सारं आहे. उदासीनता म्हणजे काय की ज्या भक्ताच्या मनामध्ये ह्या संपूर्ण भावनेनी ज्याचं मन अंतरंग भरलेलं आहे, भगवंताची भक्ती तो करतोय, मनामध्ये अतिशय भगवंताविषयी प्रेम आहे, श्रद्धा आहे, निष्ठा आहे, जो सतत रामनाम घेतोय, धर्माचं आचरण करतोय, त्याला साहजिकच प्रपंचाविषयी एक प्रकारची विरक्ती येते. कारण एकीकडे सद्गुरुतत्व आपल्याला सांगतं की प्रपंच करा पण त्याच्यामध्ये आसक्ती कालवू नका. त्याच्यामुळे जो खरा भक्त आहे, ज्याने आपलं संपूर्ण आयुष्य भगवंताच्या सेवेसाठी वाहून घेतलेलं आहे, त्याला संसारातून पटकन विरक्ती येते. त्याला समर्थांनी उदासीनता असा शब्द वापरलेला आहे. आणि तत्वता म्हणजे काय, वास्तविक पाहता किंवा आपण म्हणतो ना की खरं पाहता, खरोखर असं. सार म्हणजे सारांश. आणि सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. मोकळी वृत्ती म्हणजे काय, मोकळेपणा म्हणजे काय की बंधन तोडून जेव्हा आपण बाहेर पडतो एखाद्या गोष्टीतनं तेव्हा त्याला मोकळं होऊन जगणं असं म्हणतात. आता इथे साधकांनी कशाचं बंधन तोडायचं आहे, तर अर्थातच प्रापंचिक बंधनं तोडायची आहेत आणि मनाने स्वतंत्र व्हायचे. प्रपंच सोडायचा नाही आहे, प्रपंच करायचाच आहे. तो केल्याशिवाय कोणाला गत्यंतर पण नाही आहे. जो दुसऱ्यावर अवलंबून आहे तो प्रपंची आहे, अशी महाराजांनी प्रपंचाची व्याख्या केलेली आहे. त्याच्यामुळे लग्न न करता राहणारा माणूसही प्रपंचीच आहे महाराजांच्या व्याख्येनुसार, कारण तो कुठल्या ना कारणासाठी दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून आहे. मग आपल्याला मोकळी वृत्ती घेऊन जगायचं आहे म्हणजे काय, तर प्रापंचिक कर्तव्य करत असतानाच त्याच्यामध्ये आपली आसक्ती न कालवता विरक्त होणं आणि मनाने भगवंताचं होणं, याला मोकळी वृत्ती असं म्हणतात. म्हणजे प्रपंचामध्ये जी आपण आसक्ती कालवलेली आहे ती तिकडून काढायची आणि भगवंताकडे वळवायची, म्हणजे ती भक्ती होते. आणि अशा पद्धतीने वृत्ती भगवंतमय करायची आणि प्रापंचिक बंधनं सोडायची, ज्याच्यात आपण अडकलेलो आहे ते सोडायचं आणि आपण भगवंताकडे जायचं, असा हा मार्ग आहे. त्याला मोकळी वृत्ती होऊन जगणं असं म्हटलं आहे समर्थांनी. म्हणजे काय की मनुष्याला जर या जगामध्ये कृतकृत्य व्हायचं असेल, सार्थक व्हावं जन्माचं असं वाटत असेल किंवा कृतार्थ व्हायचं असेल, तर त्याने रामनाम घ्यावं. म्हणजे त्याने भगवंताचं नाम घ्यावं, त्याने धर्माची बंधनं पाळावी, त्याने धर्माचं आचरण करावं, त्याच्या आचार विचार उच्चाराला धर्माचं अधिष्ठान असावं, त्याने भगवंताची भक्ती, आराधना, उपासना अतिशय निष्ठेने श्रद्धेने करावी, नित्यनेमाने उपासना करावी, ठराविक स्थळी, ठराविक ठिकाणी, ठराविक वेळेला नामाचं साधन करावं असं महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि हे सगळं करताना जेव्हा वृत्ती भगवंतमय होते तेव्हा अर्थातच ती वृत्ती प्रपंचाविषयी उदासीनता बाळगून असते. आणि म्हणून उदासीनता तत्वता सारं आहे असं म्हटलं आहे. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीची भूमिका किंवा त्याची मनोवृत्ती जर अतिशय भक्तिमार्गामध्ये रंगून गेल्यामुळे जर प्रपंचाविषयी उदासीन झाली, तर तशा अर्थाची भूमिका समर्थना इथे अपेक्षित आहे. मग तिथे त्याचं मन उदासीन होतं, प्रापंचिक आसक्ती सोडून त्याने त्याची वृत्ती भगवंताकडे वळवलेली असते. आणि असाच भक्त हा मोकळं राहून जगू शकतो, कारण तो बंधन विरहित असतो. प्रपंचाचं सगळं जे त्याने ओझं अंगावर घेतलेलं आहे ते बंध, ते पाश तो तोडतो आणि भगवंताकडे जाण्यासाठी आराधना करायला लागतो. त्यावेळेला मोकळी वृत्ती घेऊन त्याला जगता येतं. आणि म्हणून समर्थांनी हा उपदेश आपल्याला केलेला आहे की सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. म्हणजे आता इथे समर्थांनी मनाची भूमिका कशी पाहिजे आणि देहानी
कसं वागायचं ह्या दोन्ही गोष्टींचा उहापोह केलेला आहे. म्हणजे एकीकडे मनाने अनुसंधान ठेवायचे आणि दुसरीकडे देहाने धर्माचरण करायचे, आचार विचार उच्चार सांभाळायचे, धार्मिक संस्कार व्हायला पाहिजेत, नित्यनैमित्तिक उपासना त्याने करायची, हा देहाने करायचा भाग आहे, आणि मनाने भगवंताचं व्हायचं हा मनाचा भाग आहे. तर देह आणि मन हे दोन्ही जेव्हा आपण भगवंताला देतो त्यावेळेला आपल्याला भगवंताची प्राप्ती होते. आता मोक्षप्राप्तीचं रहस्य सांगताना ब्रह्मानंद महाराज म्हणतात की सद्गती आणि परमपदाची प्राप्ती व्हावी अशी ज्यांची खरी तीव्र इच्छा असेल त्यांनी सदा सर्वदा अखंड रामनामाचे स्मरण करावे, श्रीरामाची निष्काम आणि दंभविरहित भक्ती करून कृतार्थ व्हावे. या घोर कलियुगात उद्धरून जाण्यासाठी भगवत भक्ती आणि रामनामस्मरण याशिवाय अन्य कुठलाच उपाय नाही, असं मोक्षप्राप्तीच्या रहस्यात ब्रह्मानंद महाराजांनी सांगून ठेवलेलं आहे. मग त्यांनी बघा काय सांगितलं की तुम्हाला जर श्रीरामाची निष्काम आणि दंभविरहित भक्ती करायची असेल तर तुम्ही रामनाम घ्या आणि कृतार्थ व्हा. तेच पहिल्या चरणामध्ये समर्थाने सांगितले की जगी होई जे धन्य या रामनामे. आता महाराजांनी म्हणजे ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य रामनामाचा प्रसार करण्यात, रामनामाचं महत्त्व लोकांना पटवून देण्यामध्ये वेचलं. महाराज म्हणतात की नामस्मरण हे भगवंताच्या प्राप्तीसाठी सर्वश्रेष्ठ साधन आहे. ते सतत सांगत की तुम्ही नाम घ्या, तुम्ही भगवंताला इतक्या प्रेमाने आळवा की एक दिवस तो थरारून जाईल आणि तुमच्यासमोर येऊन उभं राहील आणि म्हणेल की कोण आहे हा माझा भक्त की जो माझं इतकं मनापासून श्रद्धेने निष्ठेने नाम घेतोय. कारण काय होतं, जसजसं आपण नाम घेत जाऊ तसतसा हृदयामध्ये भगवंत प्रकट होत जातो. म्हणजे महाराज म्हणतात तसं की शरीरामध्ये हृदय हा जसा प्रमुख अवयव आहे तसं आपल्या साधनेमध्ये नामस्मरण हे प्रमुख आहे. म्हणजे एखाद्याला शरीरात दुसरा एखादा अवयव नसला तरी कदाचित चालू शकतं, पण जर हृदयक्रिया बंद पडली तर मनुष्याला मृत्यू येतो. तसं साधनेमध्ये एखाद दुसरं साधन कमी जास्त प्रमाणामध्ये झालं तरी चालेल, पण नामस्मरण हे मात्र रोजच्या रोज व्हायलाच पाहिजे. नामसाधना ही रोजच्या रोज व्हायला पाहिजे. नाम हे मंगलात मंगल आणि अतिशय शुद्ध आणि पवित्र असं आहे, आणि ते घेऊन मनुष्याने धन्य व्हावं, कृतार्थ व्हावं. म्हणजे मगाशी ब्रह्मानंद महाराजांनी सांगितलेलं आपण बघितलं त्याप्रमाणे की या घोर कलियुगामध्ये उद्धरून जाण्यासाठी रामनामस्मरण याशिवाय अन्य कुठलाही उपाय नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हेच समर्थ पहिल्या चरणामध्ये सांगतात की जगी होई जे धन्य या रामनामे, की रामनाम घेऊन तुम्ही कृतकृत्य व्हा, तुमच्या आयुष्याचं सार्थक करून घ्या, कृतार्थ व्हा. का हे एवढं नामाचं महत्त्व आहे, तर रामनाम घेणारा मनुष्य जगामध्ये धन्य होतो असं रामदास स्वामींनी का सांगितलं. कारण नामाने चित्तवृत्ती आपली सुधारते, आपलं अंतःकरण शुद्ध होतं, आपली वृत्ती सुधारते. नामाने वृत्ती भगवंतमय होते, नामाने भगवंताचं स्मरण होतं, आणि ज्या अंतरंगामध्ये भगवंताचं स्मरण आहे तिथे भगवंताला यावं लागत असल्यामुळे अशा नामधारकाच्या अंतरंगामध्ये सत्वगुणाचा उदय होतो. नामाने मुळापासून सुधारणा होते, नामाने मनुष्याची बुद्धी सुधारते, सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहते, हातून चुकीचं कर्म घडू शकत नाही. सद्बुद्धी उत्पन्न करण्याचं सामर्थ्य फक्त नामामध्ये आहे. आणि जेव्हा सद्गुणाची वाढ होते, सत्वगुणाची वाढ होते, तेव्हा तो मनुष्य हा पुण्यवान बनतो. त्याच्या अंतरंगामध्ये नाम असतं, तिथे भगवंत प्रकट झालेला असतो. नामाने देहबुद्धी, अहंकार, अहंभाव यांचा हळूहळू नाश होत जातो. हे सगळं हळूहळू क्षीण होत जातं. नामाने देहबुद्धी, नामाने कलीची सत्ता नाहीशी होते. नामामुळे आपल्याला अखंड आनंद आणि समाधानाची प्राप्ती होते. अंतकाळी जर नाम घेतलं गेलं तर अंतकाळ साधला जातो. कारण आयुष्यभर आपण नाम घेत गेलेलो असतो, त्याच्यामुळे कर्तेपणाचा अभिमान गळून पडलेला असतो आणि आपल्या मनामध्ये शरणागत भाव आलेला असतो. आणि असा जो पुण्यवान मनुष्य आहे त्याचा जेव्हा अंतकाळ येतो त्याला महाराज म्हणतात तसं की मी माझ्या भक्ताचा अंतकाळ साधून देतो. याचा अर्थ असा आहे की ज्याने आयुष्यभर नामाची साधना केलेली आहे तर त्याचा अंतकाळ महाराज साधून देतात. भगवंताचं नाम घेत गेल्यामुळे त्याचा अंतकाळ साधला जातो. आणि म्हणून पहिल्या चरणामध्ये समर्थांनी हे सांगितलेलं आहे
की जगी होई जे धन्य या रामनामे. तुम्ही रामनाम घ्या, सद्गुरु तत्व तुमचा अंतःकाळ साधून देईल. तुम्ही फक्त आयुष्यभर ते पवित्र असं नाम भगवंताचं घ्या. म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या काही मनुष्याच्या अंतःकरणामध्ये अशुद्धता उत्पन्न करतात त्या सगळ्या नामाने स्वच्छ केल्या जातात. दुर्गुणांपासून अंतःकरण नाम पवित्रतेकडे, शुद्धतेकडे नेतं आणि सत्वगुणाची वाढ होते, सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहते. इतकं नामाचं महत्त्व आहे. पुढच्या चरणामध्ये समर्थ म्हणतात की क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे. म्हणजे आता बघा की नुसतं नाम घ्या, इथे हे एवढं सांगून समर्थ थांबलेत का? तर नाही आहे. पुढे त्यांनी क्रिया, भक्ती आणि उपासना ह्या 3 गोष्टी नित्यनेमाने करा असं सांगितलेलं आहे. क्रिया म्हणजे मगाशी आपण बघितलं त्याप्रमाणे धर्माचं आचरण, सदाचरण, म्हणजे जो आपला धर्म आहे तो आपण पाळला पाहिजे. महाराज म्हणतात की आपण स्वतःशी 24 तास उघडा व्यवहार करावा. म्हणजे भगवंताने कुठलंही आपण कर्म करत असताना जरी आपल्याला पाहिलं तरी आपण करत असलेल्या कृत्याची आपल्याला लाज वाटणार नाही. इतका स्वतःशी आपण 24 तास उघडा व्यवहार करावा असं महाराज सांगतात. म्हणजे त्याने आपल्या मनाला वळण लागतं आणि आपल्या मनाला जसं वळण लागलेलं असेल त्याप्रमाणे आपले आचार असतात आणि ते धर्माच्यावर आधारित पाहिजेत. आपण कायम धर्माचरण करावं असं समर्थ सांगतात. म्हणून त्यांनी तो क्रिया असा शब्द वापरलेला आहे. महाराज म्हणतात की समाज हा बंधनाशिवाय राहू शकत नाही. बंधनामुळेच आपल्या धर्माला सनातनत्व प्राप्त झालेलं आहे. म्हणून धार्मिक आचार हे अतिशय महत्त्वाचे आहेत आणि बंधनांना फार महत्त्व आहे. आता महाराजांनी त्या काळात हे सांगून ठेवलं आहे की बंधनं आता सुटत चाललेली आहेत. म्हणजे पूर्वी धर्मावर श्रद्धा होती त्यामुळे सुधारणा फारशा नव्हत्या, तरीसुद्धा मनुष्याला स्वास्थ्य होतं. आज जगामध्ये पुष्कळ सुधारणा झालेल्या आहेत, पण आज वागण्याला, आपल्या बोलण्याला, आपल्या आचरणाला धर्माचं अधिष्ठान नसल्यामुळे आज आपल्याला स्वास्थ्य नाही. आज आपल्या कुठल्याही गोष्टीला नीतिधर्माचा पाया नाही आणि त्याच्यामुळे जरी जगामध्ये भौतिक सुधारणा झालेल्या असल्या तरी मनुष्याला मानसिक पातळीवर स्वास्थ्य नाही आहे. म्हणजे धर्म म्हणजे महाराजांनी एक साधी व्याख्या केली की एक प्रकारे व्यवस्थितपणा म्हणजे धर्म, की तुम्ही नीट राहा, तुम्ही सत्याच्या बाजूनी जा, तुम्ही आचरण व्यवस्थित ठेवा, कोणाला तुम्ही दुखवू नका, कोणाला लुबाडू नका, कोणाचं नुकसान करू नका. म्हणजे ज्या समाजाचा पाया धर्म आहे त्यालाच खरं समाधान लाभतं. आणि हे सूत्र सांगताना मनुष्याने धर्माचरण करावं असं समर्थ माऊली म्हणते. पुढे समर्थांनी भगवंताची भक्ती करा असं सांगितलेलं आहे. भक्ती म्हणजे काय? तर आपली वृत्ती भगवंतमय होणं म्हणजे भक्ती. भक्त म्हणजे कोण? तर जो भगवंतापासून विभक्त नाही तो भक्त. आणि त्याच्याही पुढे जाऊन नित्यनेमाने उपासना करा असं सांगितलेलं आहे समर्थांनी. म्हणजे क्रिया, भक्ती, उपासना नित्यनेमी. भक्ती म्हणजे परमात्म स्वरूपाविषयी आपल्या मनामध्ये असलेलं परमप्रेम अशी महाराजांनी भक्तीची व्याख्या केलेली आहे. मनाने भगवंताचं होणं हे भक्तीचं मर्म आहे. म्हणजे देहाने आपण प्रपंच करतोय पण मनाने आपण पूर्णपणे देवाच्या भक्तीमध्ये रंगून जाणं हे त्याचं मर्म आहे. आणि हे करत असताना काय घडतं तर मनुष्याला किंवा साधकाला स्वतःचं विस्मरण आणि भगवंताचं स्मरण राहतं. त्याच्यामुळे त्याची देहबुद्धी क्षीण होत जाते. इतर मार्गांमध्ये भगवंत असेलच असं नाही, पण भक्ती ही भगवंताशिवाय करता येत नाही. म्हणजे वृत्ती भगवंतमय होणं याचं नाव भक्ती आहे. त्याच्यामुळे जो भगवंतापासून विभक्त नाही तो भक्त. आणि म्हणून महाराज म्हणतात की नीतीने वागावं आणि भगवंताची भक्ती करावी म्हणजे भगवंत प्रसन्न होतो, राम प्रसन्न होतो. पुढे समर्थ म्हणतात की उपासना तुम्ही नित्यनेमाने करा. उपासना म्हणजे साधना, भगवंताची सेवा, आराधना. महाराजही आपल्याला हे सांगतात की केव्हा तरी पुष्कळ साधन करण्यापेक्षा रोज ठराविक वेळी ठराविक ठिकाणी नामाचं साधन करावं म्हणजे ते जास्त परिणामकारक होतं. आज संपूर्ण जन्मामध्ये आपला सत्कारणी लागलेला वेळ म्हणजे फक्त नामस्मरण आहे.
प्रापंचिक माणसांनी त्याचा व्यवहार म्हणजे प्रपंच आणि परमार्थ यांची योग्य सांगड घालावी आणि प्रापंचिक विहित कर्म केल्यानंतर जो काही वेळ उरेल तो त्याने सगळा भगवंताच्या उपासनेमध्ये घालवावा असं महाराज म्हणतात. आणि अखंड नित्यनेमाने आपण भगवंताचं अनुसंधान ठेवावं, नामस्मरण करावं. जर आपल्याला मोठ्याने नाम घेता येणं शक्य नसेल तर आपण मनातल्या मनात घ्यावं, गुप्ततेने घ्यावं, पण भगवंताचं स्मरण सोडू नये. कितीही वाईट विचार मनामध्ये आले, कितीही विकल्प मनामध्ये आले तरी भगवंताचं नाम सोडू नये. जाता येता देवाला नमस्कार करावा, राम राम म्हणावं, दिवसभर आपल्या तोंडून राम 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 हे बाहेर पडावं. त्याने चित्तवृत्ती शुद्ध होते आणि अंतःकरण शुद्ध झालं की शुद्ध परमात्मा त्या अंतःकरणामध्ये प्रकट होतो. महाराज म्हणतात की अखंडमुखी रामनाम आता असावे अनुसंधान, हाच सगळा परमार्थ जाणं. म्हणजे महाराजांनी एक छान उदाहरण दिलं आहे की दिवा जर जळायचा असेल तर आपल्याला सतत त्या दिव्यामध्ये तेल घालावं लागतं. तसं जर आपल्याला अनुसंधान टिकवायचं असेल तर आपण सतत भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. आणि औषधाप्रमाणे ते नाम थोडं 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 औषध जसं पोटामध्ये जातं तसं ते रोज नाम घेऊन घेऊन आपल्या अंतरंगाच्या अगदी मुळापर्यंत जायला पाहिजे. म्हणजे मुळापासून सुधारणा होऊन भगवंत प्रकट होतो. दासबोधामध्ये सुद्धा नामस्मरण समासामध्ये समर्थ म्हणतात ना की नित्यनेम प्रातःकाळी, माध्यान्हकाळी, सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करीत जावे श्रीराम. म्हणजे अशा पद्धतीने नित्यनेमाने साधन करावं, उपासना करावी. महाराजही म्हणतात की नियम थोडाच करावा पण शाश्वताचा करावा. पुढे समर्थ काय म्हणतात की उदासीनता तत्वता सार आहे. की असा जो भक्त आहे ज्याने त्याचं मन भगवंताला अर्पण केलेलं आहे, देहाने जरी प्रापंचिक कर्तव्य करत असला तरी त्या प्रपंचाविषयी त्याच्या मनामध्ये आता आसक्ती नाही, अशी भावना जेव्हा त्याच्या मनामध्ये उत्पन्न होते आसक्तीविरहित, तेव्हा त्याला ती उदासीनता येते. आणि ती उदासीनता ही प्रपंचाविषयीची असते. उदासीनता म्हणजे कंटाळवाणेपणा नाही आहे. ती अशी मनाची अवस्था आहे की जिथे प्रपंचाविषयी मनामध्ये कुठलीही भावना उत्पन्न होत नाही. कारण वृत्ती ही भगवंताकडे गेलेली आहे, वळवलेली आहे, ती भगवंतमय झालेली आहे. महाराज म्हणतात तसं की प्रपंच हा मिथ्या आहे. मिठाचं पोतं आपण कितीही धुतलं तरी त्याचा खारटपणा जात नाही, तसं प्रपंचाचं स्वरूप आहे. त्यामुळे जो भगवंताचा भक्त आहे त्याला हे प्रपंचाचं स्वरूप उत्तम पद्धतीने कळल्यामुळे तो त्याच्यामधनं बाहेर पडतो मनाने. तो त्याच्यात आपली आसक्ती कालवत नाही. त्याला उदासीनता असं म्हणतात. आणि तत्वता म्हणजे खरं पाहता, तेच सगळ्याचं सार आहे, तोच सगळा सारांश आहे. म्हणून देहाने प्रापंचिक कर्तव्य करावी पण मन हे भगवंताच्या पाशी ठेवावं. प्रपंचाचा अनुभव हा कष्टमय आहे पण भगवंताचा अनुभव हा आनंदमय आहे. भगवंताकडूनच आपल्याला आनंद आणि समाधानाची प्राप्ती होते. कारण भगवंत एकमेव तेवढा सत्य आहे आणि प्रपंच हा मिथ्या आहे. आणि म्हणून समर्थ माऊली म्हणते की तुम्ही मोकळी वृत्ती ठेवून जगा. म्हणजे प्रापंचिक बंधनं तोडून तुम्ही भगवंताकडे जा. बंधनविरहित स्वतंत्र मनाने भगवंताचं होऊन जगा, असा उपदेश समर्थांनी या श्लोकामध्ये आपल्याला केलेला आहे. आणि हे सूत्र सांगताना समर्थ म्हणतात की जगी होईजे धन्य या रामनामे, क्रियाभक्ती उपासना नित्य नेमे, उदासीनता तत्वता सार आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. जय जय रघुवीर समर्थ.